जय श्रीराम मित्रांनो, कसा आहे सा बरायचा ना मग व्यायाम करता ना मग अरे करायलाच पाहिजे. तर आपला आहे आज बॉडी बिल्डिंग सिरीजचा 6वा दिवस. भावा तू अजून जिमला येत नाहीस का रे? काय झालं? या लवकर जिमला. मी निघालो जिम. आल्याबरोबर पहिल्यांदा बजरंगबलीचं दर्शन घ्यायचं. भावाला म्हणलं जरा तिकडच्या बाजूला जा, आम्ही वॉर्मअप करणार आहे. मग चालू केला आम्ही वॉर्मअप. तुम्ही पण करताना वॉर्मअप अरे करायलाच पाहिजे. कारण आज आहे शनिवार, आपण आज लेगचा वर्कआउट करणार आहे. त्याआधी असं पाय ताणवायचं, त्यानंतर मारायचं सिंगल स्क्वॉट हे असं, याचं 10चं 2 सेट मारायचं. त्यानंतर मारायचं साईड लेग स्क्वॉट, त्यानंतर मारायचं 1 लेग स्क्वॉट. स्क्वॉट मारून झाले अशा सपाट्या मारायच्या प्लस बैठका, एक सपाटी एक बैठक. याचं 20चं 2 सेट मारायचं. त्यानंतर जय श्रीराम म्हणायचं आणि चालू करायचं हनुमान जोर. त्यानंतर लगेच लेगच्या मशीनवर जायचं. बॉडी थंड होऊ द्यायची नाही, असं मारायचं लेग. हे मारायचं 10चं 2 रिपिटेशन. इशारा मला एवढं जाणार नाही म्हणून मी त्याला जरा सपोर्ट दिला. तुम्ही पण जरा मला सपोर्ट द्या की मित्रांनो. कोण फॉलोच करून झालं सा काय राव? सबस्क्राईब पण वाढणार, फॉलो पण वाढणार, असं कुठं असते मरता. त्यानंतर असं घोड्यावर बसायचं आणि टुडुक 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 चाला करायचं. हा व्यायाम मित्रांनो पेंढऱ्यांसाठी आहे. यानं पेंढऱ्या भरून येतात. त्यानंतर बघतो तर काय आपलं ओंकार भाई 30 किलोचं वजन घेऊन ट्रायसेप मारायला. हे बघा असं, हे बघा मारायला ट्रायसेप. त्यानंतर बिल्डर ऋषी दादा यांनी पण असं बांधलं 30 किलो आणि असं मारायला. दंगा ऐकायचा का? हा कसा आहे दंगा? तर मी पण म्हणलो मला जाते का बघूया. मग असं बांधलं आणि गेलो. बघा जास्त जाय नाही, मी फक्त 4 मारलं आणि बास केलं. त्यानंतर या मशीनवर असं लेग मारलं, त्याचं 10चं 2 रिपिटेशन मारलं. त्यानंतर असं झोपून 2 सेट मारलं 10-10चं. त्यानंतर लय ताण लागलेले म्हणून आम्ही प्यालो पाणी. लाईक केलं काय हो? ईशान भाऊ पण म्हणते लाईक करा. तुम्ही कसली वाट बघायला लागलाय? लाईक करा की राव. त्यानंतर आम्ही मारलं 10 किलोचं वजन घेऊन सिंगल लेग स्क्वॉट. हे बघा ईशान भाऊने पण मारलं. त्यानंतर 20 किलोचं वजन घ्यायचं आणि मारायचं 20 स्क्वॉट. हे बघा असं स्क्वॉट मारून ईशान भाऊला लागली ताण म्हणून त्यानं पेलं पाणी. ते शशिदा करायला शोल्डर वर्कआउट. त्यानंतर असं कमरेला बांधला पट्टा आणि आता आम्ही मारणार आहे स्क्वॉट. आम्ही लावले आता 45 किलोचं वजन. याचं 10चं 2 सेट मारणार आहे. तुम्ही पण मारणार असेल तर तुम्हाला झेपल तेवढं वजन घ्या. स्क्वॉट मारून केला मी शेवट आणि चालू केली लुझिंग पायाची. मित्रांनो स्क्वॉट मारून झाल्यावर लुझिंग करणं खूप गरजेचं आहे, कारण आपलं पाय आकारलेले असतात, त्यामुळे लुझिंग करणं हे गरजेचं आहे. मित्रांनो आम्ही जसं लुझिंग करतोय तसं तुम्ही पण करा, तुमच्या भल्यासाठीच आहे ते. ईशानचं मी लुझिंग केल्यानंतर ईशाननं माझं लुझिंग करायला सुरुवात केली. लुझिंग केल्यानंतर मित्रांनो असलं भारी वाटतंय की असं वाटतंय स्वर्गातच आलोय. तुम्ही पण करून बघा. त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बोला जय श्रीराम.